वन डे ट्रिपसाठी मुंबईतून बाहेर पडायचं म्हणजे लोणावळा, अलिबाग, माथेरान अशी ठिकाणं डोळ्यासमोर येतात. या ठिकाणी तर आपण नेहमीच जातो. म्हणूनच आम्ही धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या आणि इंडियाची वाईन कॅपिटल असलेल्या नाशिकला जायचं ठरवलं. मग काय, सकाळी लवकर उठलो, गाडी काढली आणि नाशिकला जायला निघालो. नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती म्हणजे धार्मिक स्थळं, वायनरीज आणि मिसळ. आमच्या या एका दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही कुठल्या वायनरीला भेट दिली, कुठली मिसळ खाल्ली आणि आमची संध्याकाळ कुठे घालवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नाशिक हे मुंबईपासून साधारणतः 150 ते 160 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी असा खूप रहदारीचा रस्ता पार करत फायनली आम्ही निवांत हायवेला लागलो. सकाळचा गारवा आणि हा मोकळा रस्ता बाईक चालवायला खूप भारी वाटत होतं. मित्रांनो, आज आम्ही नाशिकला आलो आहे. आत्ता आम्ही आहोत सोमा विनयार्डमध्ये. तर आता वाईन टूर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. चला तर मग. सोमा विनयार्डमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नजरेस पडतात ते म्हणजे द्राक्षांचे मळे. एंट्री करून थोडं पुढे गेल्यानंतर पार्किंग स्पेस आहे. आत्ता आपण जातोय वाईन टूर करायला. इथे हा तुम्हाला द्राक्षांचा मळा दिसतोय, जी द्राक्ष वाईनसाठी वापरली जातात. तर तुम्ही इथे जर द्राक्ष तुम्हाला दिसत असतील या व्हिडिओमध्ये तर बघितलं तर ही गोल आकाराची द्राक्ष आहेत. आपण जी नेहमी खातो ती द्राक्ष आणि वाईन बनवण्यासाठी यूज करतात ती द्राक्ष ही खूप वेगळी असतात. त्यांची टेस्ट सुद्धा वेगळी असते. ही द्राक्ष थोडीशी तुरट असतात किंवा थोडी कडवट असतात आणि आपण जी खातो ती द्राक्ष थोडी गोड असतात. आणि ह्या द्राक्षांची जात सुद्धा वेगळी असते. आपण जी खातो त्या द्राक्षांची जात वेगळी असते थोडी. सो फ्रेंड्स, आपण आता ह्यांच्या रिसेप्शनच्या इथे आलो आहोत, जिथे वाईन टूरला सुरुवात होते आणि वाईनचं टेस्टिंग पण इथेच होतं. तर आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे. आता आम्ही आमच्या वाईन टूरला स्टार्ट व्हायची वाट बघतोय. टूर सुरू झाल्यावर गाईडने आम्हाला या इंडस्ट्रीच्या स्थापनेपासून वाईन मेकिंगच्या प्रोसेसबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती दिली. The entire name is Somanda. So Somnath was Mr. Pradeep Patil's father's name and Amravati was his mother's name, hence the name Somanda to it. So the owner, Mr. Pradeep Patil, previously he was a senior winemaker at Sula. He was the brains behind all of the winemaking. So initially he was there for 15 years and in 2014 he started his own brand over here. So to give you an idea about the wines,
So the scientific name is Vitis vinifera, the plants you can see over here. So we call them vines, which is VINES, which is different from WINES. Alright. So as you can see, in the initial years, all the grapes are very, green in color. So both, white and red grapes are initially green. They are very tart, very, bitter to taste. Also, they are very small in color, small in size. So when the ripening season will start, that will be somewhere around February, March. So red grapes will turn into something which is black, blue, and something which is very dark in color. Whereas the white grapes will turn towards more like golden translucent. So from now they'll only rise something 20-30% in size. They'll swell with water. The sugar levels will rise, the acid levels will fall down. Also, in our vineyard, we have 8 grape varieties from which we make 26 wines. So all of these are European grapes, which we bring them over here. We graft them and we harvest them in our soils. माहिती ऐकल्यानंतर आम्ही ही प्रोसेस बघण्यासाठी ॲक्च्युअल प्रोडक्शन प्लांटमध्ये आलो. वाईन मेकिंगची संपूर्ण प्रोसेस समजावून घेतल्यानंतर आम्ही वाईन टेस्टिंगसाठी आलो. दो white wine, एक rosé, एक red and one sweet wine. So first we start with the white wine. This is Sauvignon Blanc Silver. So 2021 vintage, alcohol percentage 12.5%. So ये जो ड्रिंक कर सकते हैं, जैसे जूस ग्लास हो गया, वाटर ग्लास. लेकिन तब क्या होता है, नॉर्मली ऐसे वो करते हैं. तो इससे क्या होगा, बॉडी कॉन्टैक्ट से वाइन वार्म हो जाएगा और फ्लेवर्स मिल सकते. इसलिए ये स्टेबल. यहाँ से ग्लास को कैरी कीजिए. पहले हम कलर चेक करते हैं वाइन का, सी द कलर. जैसे आप देख सकते हैं ये क्रिस्टल क्लियर है, लाइट कलर है, लाइट गोल्डन, मींस वाइन यंग. सेम अगर हम एज डिफाइन कर सकते हैं बेसिकली कलर. वाईन टेस्टिंग झाल्यानंतर आम्ही डायनिंग एरियाकडे जायला निघालो. आता आपण आलो आहोत सोमा विनियर्डच्या डायनिंग एरियामध्ये. इथून आपल्याला सोमा विनियर्डचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. हे त्यांचे फार्म्स आहेत, खाली तुम्ही बघू शकता. आपलं आता वाईन टूर आणि टेस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. वाईन टूर आणि टेस्टिंगमध्ये त्यांची 3 प्रकारची पॅकेजेस आहेत. त्याच्यामध्ये 500 रुपये, 700 रुपये आणि 900 रुपये अशी 3 प्रकारची पॅकेजेस आहेत. 500 रुपयामध्ये आपण 5 प्रकारच्या वाईन टेस्ट करू शकतो, 700 रुपयामध्ये 7 प्रकारच्या आणि 900 रुपयामध्ये 9 प्रकारच्या वाईन टेस्ट करू शकतो. तर आम्ही 500 रुपयाचं पॅकेज घेतलं होतं. त्याच्यामध्ये 500 रुपये पर पर्सन मध्ये त्यांनी 5 वाईन आम्हाला टेस्ट करायला दिल्या आणि वाईन टूर सुद्धा दिली. सो वाईन टूर आणि टेस्टिंग झाल्यानंतर इथे बाहेर त्यांचा गार्डन एरिया आहे, तिथे आपण बसलोय. तिथे त्यांनी वेगळे वेगळे स्पॉट्स क्रिएट केलेत जिथे आपण फोटोग्राफी करू शकतो. इथे आता आम्ही बसलोय तो ओक बॅरल आहे इकडे, म्हणजे ओक बॅरल ज्या बॅरलमध्ये वाईनचं एजिंग करतात अशा बॅरल शेपचं त्यांनी एक टेबल आणि एक बनवलेलं आहे बॅरल टाईपमध्ये. तिथे आम्ही बसलो आहोत आता. ॲक्च्युली आपल्याला की आता आपण सोमा विनियर्डमध्ये आलो होतो, पण इथे अजून खूप विनियर्ड्स आहेत. सुला विनियर्डसुद्धा आहे आणि त्यानंतर एक यॉर्क विनियर्ड म्हणून सुद्धा आहे. पण आत्ता आपण आलो होतो ते सोमा विनियर्डमध्ये आलो होतो. सोमा विनियार्डमधून बाहेर पडलो तेव्हा साधारण 2:30-3 वाजले होते आणि कडकडून भूक लागली होती. पुणे, कोल्हापूर की नाशिक यापैकी कोणती मिसळ बेस्ट या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही नाशिकमधल्या फेमस ग्रेप एम्बसी इथे मिसळ खायला आलो. इथला ॲम्बियन्स खूप छान, कलरफुल आणि फोटोजेनिक होता.
इथे प्रशस्त सिटिंग अरेंजमेंट, चिल्ड्रन प्ले एरिया, छोटे छोटे फूड स्टॉल्स आणि खूप सेल्फी पॉईंट्ससुद्धा होते. थेट द्राक्षाच्या मळ्यातच बसून मिसळ खायची मजा आम्ही अनुभवली. वीकेंडची गर्दी असूनही यांची सर्व्हिस खूपच फास्ट होती. मिसळ खाऊन पोट टम्म भरलं होतं. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आमच्याकडे परतीच्या प्रवासासाठी निघायला थोडा वेळ शिल्लक होता. हा वेळ निवांत घालवण्यासाठी आम्ही येऊन पोचलो गंगापूर धरणाच्या MTDC बोट क्लबमध्ये. वीकेंड असल्यामुळे बोटिंगसाठी खूप वेटिंग होतं, त्यामुळे आम्हाला बोटिंग करता आलं नाही. इथे निवांत बसून आम्ही बॅकवॉटरचा सुंदर नजारा निहाळत बसलो आणि सूर्यास्त झाल्यावर आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर मंडळी, आमची ही 1 डे नाशिक ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.